या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघूया ती म्हणजे सैफवरील हल्लेखोराचं नवीन सीसीटीव्ही साम टीव्हीवर आपण पाहतोय। हल्लेखोराचं जिन्यावरील सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलेलं आहे। या आधीचं सीसीटीव्ही फुटेज आपण बघितलेलं होतं ज्यामध्ये ही व्यक्ती जिन्यावरून खाली उतरताना आपल्याला दिसत होती। मात्र आता ही व्यक्ती बिल्डिंगच्या आतमध्ये या सोसायटीच्या आतमध्ये नेमकी शिरली आहे कशी या संदर्भातलं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि यामध्ये ही जी व्यक्ती आहे ती या पायऱ्यांवरून वरती चढत असल्याचं आपण पाहतोय। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण पाहतोय या आधी जे सीसीटीव्ही होतं त्यामध्ये ही व्यक्ती खाली उतरताना दिसत होती, मात्र आता ही व्यक्ती जी आहे ती वरती चढताना दिसते आहे, त्यामुळे हल्लेखोर हाच आहे का या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे। सविस्तर नक्कीच आपण बघतोय की आता दुसरं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। पहिला जो सीसीटीव्ही होता तो बिल्डिंग उतरतानाच होता आणि दुसरं सीसीटीव्ही आहे त्यामध्ये जो हल्लेखोर आहे तो इमारतीत चढताना दिसतोय आणि चढताना त्याने संपूर्ण काळजी घेतलेली आहे। जो गमछा असतो त्याने आपला संपूर्ण चेहरा झाकलेला आहे, आपली ओळख पटू नये याची पूर्णतः खात्री आरोपीने घेतलेली आहे। अतिशय दबक्या पावलाने आरोपी इमारतीत चढताना आपल्याला दिसून येतोय आणि त्यानंतर हा सैफ अली खानच्या घरी गेला। मात्र जेव्हा तो पळत होता तेव्हा मात्र त्याला भान राहिलं नाही आणि तो त्याचा चेहरा जो ओपन होता, गमछा तो घातला नव्हता त्याने आणि त्याचा चेहरा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। मात्र आता ते नवीन सीसीटीव्ही आलेले आहे त्यावरून आरोपीने किती वाजता घरात प्रवेश केला हे दिसून येते। रात्री मध्यरात्री 1:37 आरोपीची एंट्री झालेली आहे। या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आरोपी उतरताना कैद झाला होता, अगदी त्याच कॅमेरामध्ये आरोपी चढताना देखील कैद झालेले आहे। त्यामुळे आरोपी नेमका किती वेळ सैफ अली खानच्या घरात दबा धरून बसला होता याची शहानिशा करायला पोलिसांना आता सोपं जाणार आहे। या सीसीटीव्हीच्या दृश्यातून असं स्पष्ट होतं की जवळपास 1 तासभर आरोपी हा सैफ अली खानच्या घरामध्ये दबा धरून बसला होता आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये वाद झाला तेव्हा आरोपीने सैफ अली खानच्या घरातून पळ काढलेला आहे। मात्र आपण बघतोय कशा प्रकारे अतिशय दबक्या पावलाने आरोपी मागोवा घेत जातोय की कोणी इमारतीमध्ये कोणी मजल्यावर तर नाही ना, असं दबक्या पावलाने जातोय। संपूर्ण चेहरा आपला आरोपीने टॉवेलने झाकलेला आहे, आपली कुठेही ओळख पटणार नाही याची सगळी काळजी आरोपीने घेतलेली आपल्याला नवीन सीसीटीव्ही मध्ये दिसून येते। निश्चितच। मात्र या संदर्भात सचिन आपण पाहतोय हे दोनही सीसीटीव्ही समोर आले आहे, मात्र या संदर्भात पोलिसांकडून काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? कारण तपासामध्ये हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आपण बघतो की पोलिसांनी अनेक टीम सध्या केलेल्या आहे। जवळपास 400 ते 500 पोलीस अधिकारी कर्मचारी सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र आरोपी अद्याप त्यांना सापडलेला नाही। एका संशयिताला तशा दिसण्यात संशयिताला पोलिसांनी आणलेलं होतं, खरं मात्र तो संशयित आरोपी नसल्याचं आता पोलिसांकडून त्याची खात्री करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जवळपास 40 तास सचिन, या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय। रात्री साधारणतः 1:30 वाजेच्या सुमारास हा आरोपी वरती चढतोय आणि त्यानंतर साधारणतः 2:30 वाजता तो खाली उतरतोय। 1 तासाचा कालावधी यामध्ये गेलेला आहे। या कालावधीमध्ये कुणीही याला बघितलेलं नाहीये का? आरडाओरड झालेला होता तरी सुद्धा या आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न कुणीच केलेला नाहीये का? नेमकं काय घडलं होतं? नक्कीच आरोपी नेमका इमारतीत कसा घुसला, कुठून त्याने एंट्री केली यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि अद्यापही आरोपीने नेमकी एंट्री कशी केली याची पोलिसांना खात्री मिळाली नाही। कारण सैफ अली खानची जी बिल्डिंग आहे ती अतिशय अद्यावत बिल्डिंग आहे। इमारतीच्या अंडरग्राऊंड तसेच ग्राउंड फ्लोअर वरती बायोमेट्रिक आहे। रात्री 1 नंतर तिकडे बायोमेट्रिक शिवाय कोणालाही प्रवेश करता येत नाही। असं असतानाही आरोपीने रात्री मध्यरात्री 1:37 इमारतीमध्ये एंट्री केलेली आहे। त्यामुळे त्यांनी इमारतीमध्ये नेमका कुठून प्रवेश मिळवला हा एक मोठा तपासाचा भाग आहे। एवढंच नव्हे तर जवळपास 1 तास आरोपी इमारतीमध्ये होता, सैफ अली खानच्या घरात दबा धरून बसला होता। त्याला एवढा वेळ कोणी कसं बघितलं नाही, आरोपीच्या हालचालींवरून कोणाचं लक्ष कसं त्याच्याकडे गेलं नाही असा देखील आता मुद्दा उपस्थित होत आहे। सैफ अली खानच्या घरी जेव्हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान स्वतः होता, त्याची 2 मुलं होती, करीना खान स्वतः होती आणि त्यांच्या जवळपास 3 आया या घरामध्ये होत्या आणि त्यासोबत पुरुष सर्वंट देखील होते आणि एवढी लोक असतानाही आरोपी जवळपास 1 तास कसा काय घरात लपून बसला होता, नेमका कुठे लपून बसला होता आणि त्यानंतर त्याने कसा पळ काढला या सगळ्याचा आता पोलिसांनी सगळ्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे। सचिन, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय तो म्हणजे फ्लोरिंगचं काम जे आहे ते सैफच्या घरात सुरू असल्याचं आपल्याला कळतंय आणि या आरोपीचे जर कपडे आपण बघितले तर त्यामध्ये सुद्धा काही डाग, सिमेंटचे डाग आपल्याला बघायला मिळत आहे। या कर्मचाऱ्यांमधला हा कोणता व्यक्ती आहे का? या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच अद्याप आरोपी कोण आहे, कुठून आला तो याबद्दल काहीच माहिती नाहीये। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या घरी जे फ्लोरिंग पॉलिशिंगचं
काम सुरू होतं आणि त्या निमित्ताने जवळपास एक 4 ते 5 लोक मजूर जे होते ते सैफ अली खानच्या घरामध्ये काम करत होते. या सगळ्या मजुरांना सध्या पोलिसांनी त्यांना चौकशी कामी बोलवलेलं आहे. एवढंच नाही, ते सैफ अली खानच्या इमारतीमध्ये सैफ अली खानच्या घरी काम करणारे जे नोकर आहेत त्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे. इमारतीतले सुरक्षा रक्षक यांची देखील चौकशी केलेली आहे. त्यांच्या नजरेत पडलं का किंवा मग त्यांची आरोपीला सामील होते का, त्यांनी आरोपीला कुठल्या स्वरूपाची मदत केली, या सगळ्या अनुषंगाने सध्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. मात्र जवळपास 35 ते 40 तास त्या घटनेला उलटून गेलेले आहेत आणि अद्याप आरोपीला पकडण्यास यश मात्र आलेलं नाही. हे देखील तेवढंच खरं. निश्चितच सचिन, खरं तर अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही आहे, त्यामुळे या प्रकरणासंदर्भातली अधिकृत माहितीही मिळत नाही आहे. मात्र आपण पाहतोय ज्या आरोपीला ताब्यात पोलिसांनी घेतलं होतं तो आणि या सीसीटीव्ही मधला आरोपी, या दोघांमध्ये काही तफावत दिसतेय का किंवा काही साम्य दिसतंय का? आतापर्यंत माहिती मिळते की ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तो खरं तर गुन्हे शाखेच्या रडारवरती देखील होता. गुन्हे शाखेने आरोपीचे जे सीसीटीव्ही फुटेज होतं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधर्म्य असलेल्या सगळ्या जे रेकॉर्डवरील त्यांचे गुन्हेगार होते त्या सगळ्यांच्या चौकशीला सुरुवात केली होती आणि त्यांची चौकशी करत असताना या जो संशयित आज पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्याच्यावर देखील पोलिसांची गुन्हे शाखेची नजर गेली होती. त्याची देखील चौकशी करण्यात आली होती. मात्र तो संशयित गुन्हेगार नसल्याची खात्री जमा झाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला सोडला आणि पुन्हा एकदा जे बांद्रा पोलीस आहेत त्यांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि आता त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे आणि हा सैफ अली खान वरती हल्ला करणारा आरोपी नसल्याची खात्री सध्या मुंबई पोलिसांकडून देण्यात येते. निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. एकंदरीत आपण पाहतोय हल्लेखोराचं नवीन सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आलेलं आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज आपण साम टीव्हीवरती या क्षणाला लाईव्ह पाहतोय. खरं तर पहिला फुटेजमध्ये हा आरोपी जिना चढताना वर जाताना दिसत होता, मात्र या नवीन फुटेजमध्ये हा आरोपी खाली उतरताना दिसतोय. तर आपण बघतोय हल्लेखोराचं या जिन्यावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. मात्र साधारणतः 1 तास या ठिकाणी दबा धरून बसलेल्या या आरोपीला, या हल्लेखोराला, या दरोडेखोराला कुणी बघितलं कसं नाही, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण साधारणतः 1:30 वाजे दरम्यान हा जो हल्लेखोर आहे, हा जो आरोपी आहे, तो सैफ अली खानच्या घरात शिरलेला होता आणि त्यानंतर साधारणतः 2:33 अर्थातच 1 तासानंतर हा हल्लेखोर बाहेर आलाय.